निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड। भाजप कार्यकर्त्यांच्या घरात पैसे असल्याचा आरोप। भाजप कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करत भांडाफोड। निवडणुकीत पैशाचा खेळ सुरू असल्याचा आरोप। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। आपल्याकडे नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान। भाकरी खाता की नोटा, नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही। शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट निशाणा, तर बेजबाबदार माणसाचं बेजबाबदार वक्तव्य, चव्हाणांचा पलटवार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या IIT बॉम्बेच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव, राज ठाकरेंचा हल्लाबोल। मुंबईकरांना डोळे उघडण्याचं आवाहन। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 24 तासात राजीनामा घ्यावा। अंजली दमानी यांची मागणी। राजीनामा न दिल्यास उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार, दमानी यांचा इशारा। मीडिया कंपनीने डेटा सेंटरसाठी LOI मागितला होता। LOI दाखवून कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये करून घेतली, अंजली दमानी यांचा आरोप। मीडिया कंपनीने सर्वात गोष्टींमध्ये फ्रॉड केला, दमानी यांचं टीकास्त्र। गर्व, घमेंड आणि अहंकारामुळे रावणाची लंका जळली, एकनाथ शिंदेंचं विधान। तर कुणी लंका जाळून टाकू म्हटलं म्हणून मनावर घेऊ नका, मुख्यमंत्र्यांचा शिंदेना टोला। वादग्रस्त शब्दानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। मी तो शब्द वापरायला नको होता, मात्र शहरामध्ये बकालपणा नसावा, स्वच्छता असावी, अजित पवार यांचं विधान। ठाणे महापालिका निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी। मनसे नेते अविनाश जाधवांकडून यादी दाखवत आयोग आणि पालिकेची पोलखोल। ठाणे पालिका आयुक्तांना भेटून घोळा संदर्भात जाब विचारणार, अविनाश जाधव आक्रमक। काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर अपहरण नाट्यानंतर श्रीरामपूरमधलं राजकीय वातावरण तापलं। प्रचारादरम्यान सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप। गुजर यांना याबाबत जाब विचारला, चंदू आगे यांची माहिती। सोलापूर ZPच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून प्रकाश बाविस्कर यांनी जीवन संपवल्याचा आरोप। दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार। पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी। 5 वर्षात प्रकल्प पूर्ण होणार असा अंदाज। तर बदलापूर कर्जत नव्या रेल्वे लाईनला मंजुरी, लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार। मालेगावच्या डोंगराळे गावातील 3 वर्षीय चिमुरडीवरच्या अत्याचाराची घटना जिवंत असताना पुन्हा घडला अत्याचार। 13 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार, आरोपी अटकेत। राज्यात अवैध गर्भलिंग निदान चाचणीचं रॅकेट सक्रिय, 15 एजंट्स रडारवर। कोल्हापुरातील करवीर तालुक्यात बालिंगेमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी, नाशिकमध्येही रॅकेट उघड। कुर्ल्यात वाढदिवस साजरा करताना तरुणावर मित्रांचा जीवघेणा हल्ला। मित्रांनी आधी अंडी फेकली आणि नंतर पेट्रोल टाकत आग लावली। वाढदिवस असलेला अब्दुल रहमान गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील जेवणात पाल। विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास, 28 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार। भायखळामधील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू। राणीच्या बागेतील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप, तर अपस्माराचे झटके आल्यामुळे मृत्यू झाल्याचं उद्यान प्रशासनाचं म्हणणं। चंपाषष्ठी निमित्ताने जेजुरीवर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 2000 किलो वांग्याचं भरीत, हजारो भाकऱ्यांचं अन्नदान।